नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? कोड शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. सो आज एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तो म्हणजे कंप्लीट बूटस्ट्रॅप चा जो व्हिडिओ आहे, तो कंप्लीट व्हिडिओ घेऊन येत आहोत. माईट बी याचे 1 किंवा 2 पार्ट होतील. सो आत्ताच जस्ट ए-आय समिट इंडियामध्ये पार पडली. लोकं असे म्हणजे चंद्रावर जायच्या गोष्टी करतात. बरेच सारे ए-आयचे इन्व्हेन्शन्स तुम्हाला ए-आय समिटमधून दिसले असतील. आणि मग आपण बूटस्ट्रॅप का शिकतोय हा तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल किंवा शिकायला पाहिजे का हा पण एक प्रश्न असेल. सो बरेच सारे एआयचे जे टूल्स आहेत ते बरेच सारे एआयचे टूल्स तुम्हाला कोड जनरेट करून देणार आहेत. पण जो जनरेट केलेला कोड आहे त्या कोडमध्ये जर कस्टमायझेशन करायचं असेल तर तुम्हाला कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. सो याच्या आधीची प्रोसेस युजर डेव्हलपमेंटची किंवा ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटची एक्झॅक्टली प्रोसेस काय होती याच्याबद्दल आपण थोडं बोलूयात. आता नवीन जे इव्होल्युशन झालेलं आहे किंवा करंट कंपनीची कंपन्या ज्या प्रोसेस सध्या इम्प्लिमेंट करतायत युजर डेव्हलपमेंटबद्दलची, याबद्दलचा हा डिटेल्ड व्हिडिओ असणार आहे. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे जे आत्ता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला असतील, जे फायनल इयर इंजिनिअरिंगला असतील आणि जे सध्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत त्या सर्वांसाठी. माईट बी तुम्ही ए-आय डेव्हलपर असो, नसो किंवा होणार नाही, तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघायला पाहिजे आणि बूटस्ट्रॅपचा यूज करायला पाहिजे. जेणेकरून तुमची युजर डेव्हलपमेंटची जी लाईफ सायकल आहे, युजर इंटरफेस डेव्हलपमेंटची लाईफ सायकल स्पेशली, ज्याच्यामध्ये रिस्पॉन्सिव्ह जे डिव्हाइससाठी आपण कोड लिहितो आहे, या सगळ्या गोष्टी इझिली मॅनेज होऊन जातील. ओके. सो आत्ता जो आपल्या स्क्रीनवरती दिसतो आहे, तो एक आहे फिग्मा. याच्या आधीची प्रोसेस काय होती एक्झॅक्टली? राईट. पहिल्यांदा फिग्मा डिझाईन व्हायचा, राईट. आता हा जो फिग्मा आहे, हा फिग्मा डिझाईन करायचं काम कुणाचं असतं? हा फिग्मा डिझाईन करायचं काम असतं ग्राफिक्स डिझायनर किंवा UI UX डिझायनर, स्पेशली UI UX डिझायनर. आता UI UX डिझायनर हे प्रत्येक कंपनीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता कितीही UIचे टूल्स आले तरीसुद्धा UI UX डेव्हलपरची गरज लागते. म्हणजे अगदीच UI UX डेव्हलपर जाणार नाहीत, जॉब जाणार नाहीत UI UX डेव्हलपरचे. ह्युमन इंटरव्हेन्शन प्रत्येक डिझाईनमध्ये रिक्वायर्ड आहे. कारण जे तुम्हाला एआयचे डिझाईन्स देणार आहेत ते एका फिक्स टेम्पलेटमध्ये येतील किंवा जरी व्हेरिएशन असेल तर त्याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन शिवाय किंवा ह्युमन टच शिवाय ते डिझाईन जे आहे ते डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. किंवा असे एखादं टूल तुम्हाला माहीत असेल की जे तुम्ही यूज करताय सध्या कंपनीमध्ये आणि आपल्या मराठी मुलांपर्यंत ते पोहोचावं असं तुम्हाला वाटत असेल, ज्याच्यामधून फिग्मा डिझाईन होतं, वायर फ्रेम डिझाईन होते, कन्सेप्ट डिझाईन होते, असे टूल्स तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्या टूल्सवरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. ओके. हा जो आमची सुपर 30ची सेकंड बॅच आहे, त्या ऑफलाईनच्या बॅचमध्ये आत्ता जे आमचे टास्क चालू आहे त्याच्यामध्ये पहिलं फिग्मा डिझाईन टू UI डेव्हलपमेंट हे आमचं टास्क असतं, राईट. आता त्या जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसबद्दल आपण बघणार आहोत. पहिलं फिग्मा डिझाईन होतं. फिग्मा डिझाईन झाल्यानंतर UI डेव्हलपमेंटकडे जातं. आता UI डेव्हलपमेंट नंतर मग लॉजिक जे पण काय असेल किंवा प्लस डेटाबेस समथिंग लाईक दॅट, राईट. या गोष्टी ॲड होतात. त्यानंतर मग बॅकएंड, राईट. त्यानंतर डिप्लॉयमेंट. ही एक सिंपल डेव्हलपमेंट लाईफ सायकलमधले फेजेस आहेत. डेव्हलपमेंट लाईफ सायकल म्हणतो मी स्पेशली. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल कंप्लीट प्रोसेस वेगळी आहे आणि ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट ज्यावेळेस रिअल टाईम ॲप्लिकेशन जे आहे ते रिअल टाईम ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये हा फ्लो जो आहे तो हा फ्लो नेहमी वापरला जायचा याच्या अगोदर. आता याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत? हे जे फ्लो आहे हा फ्लो आत्तापर्यंत यूज होत होता इंडस्ट्रीमध्ये, आत्ताही तेवढाच यूज होतो. पण इथून पुढं 1 वर्षानंतर, माईट बी 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर ही जी स्टेप आहे, ही वाली UI डेव्हलपमेंटची, त्या स्टेपमध्ये एआयचं इंटरव्हेन्शन जे आहे ते एआयचं इंटरव्हेन्शन जास्त असणार आहे. म्हणजे तुम्ही डिझाईन केलेला जो फिग्मा आहे, तो डिझाईन केलेला फिग्मा माईट बी कन्वर्ट करायचं काम आत्ता UI डेव्हलपरचं होतं, राईट. त्यानंतर फ्रंट एंड डेव्हलपमेंटचं होतं, राईट. हे 2 जे रोल होते, हे 2 रोल हे आत्तापर्यंत काम करत होते. पण आत्ता जे टूल्स आलेले आहेत, मग ते ChatGPT असेल किंवा कर्सर असेल,
बरेच सारे टूल्स आहेत, ते टूल्स तुमचं काम हे इझी करून दाखवतात. आता या सगळ्या गोष्टी मागं ज्यावेळेस आपण कोड चेक करतो, कोड बघतो, एखादा कोड कधीही लक्षात ठेवा की कितीही एआयचे टूल्स झाले तरी डेव्हलपमेंटचे जे जॉब्स आहेत ते डेव्हलपमेंटचे जॉब राहणार आहेत. पण ज्या लोकांना एआय येत आहे, एआय विथ डेव्हलपमेंट येत आहे, त्या लोकांचे जॉब अजून सिक्युअर होत जातील, राईट. आता हा जो फिग्मा तुमच्या समोर दिसतो आहे, तो फिग्मा डिझाईन करण्यासाठी साधारण 2 ते 3 दिवस, म्हणजे अगदीच प्रो लेवलचा डेव्हलपर असेल तर 2 ते 3 दिवस तो हे डिझाईन कन्वर्ट करण्यासाठी याच्या अगोदर ऑफिसमध्ये घ्यायचा, राईट. मग हळूहळू गुगल किंवा अजून बरेच सारे इव्हॉल्युशन होत गेलं. आता हा जो फिग्मा आहे, हा फिग्मा विदाऊट नॉलेज, मला माझ्याकडं HTML CSSचं नॉलेज नाही, मी सिव्हिल इंजिनियर आहे, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे किंवा अजून कोणी असेल, तर हा फिग्मा आपण एका दिवसामध्ये इझिली कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला बेसिक जे आहे ते बेसिक नॉलेज पाहिजे आणि त्या बेसिकसाठी आज आपण बघणार आहोत बूटस्ट्रॅप, जे CSSचं फ्रेमवर्क आहे. तर बूटस्ट्रॅप जे आहे ते बूटस्ट्रॅप काय एक्झॅक्टली? ओके, बूटस्ट्रॅप जे आहे ते बूटस्ट्रॅप आहे CSSचं फ्रेमवर्क. फ्रेमवर्क आणि लायब्ररीमध्ये काय फरक राहतो, राईट. जसं तुम्ही जावास्क्रिप्टचं फ्रेमवर्क म्हटलं तर अँग्युलर आहे आणि लायब्ररी म्हटलं तर रिॲक्ट आहे, राईट. मग एक्झॅक्टली डेफिनेशन सांगत नाही फ्रेमवर्क आणि लायब्ररीमधला, पण तुम्हाला माहीत पाहिजे, राईट. ज्यावेळेस तुम्ही फ्रेमवर्क आणि लायब्ररीमधला डिफरन्स चेक करता त्यावेळेस लायब्ररीमध्ये मल्टिपल युटिलिटीज समथिंग असतात आणि फ्रेमवर्कमध्ये मल्टिपल लायब्ररीज असतात. जसं बूटस्ट्रॅप का डेव्हलप केलं गेलं किंवा बूटस्ट्रॅप कधी पिक्चरमध्ये येतं मोस्टली, ज्यावेळेस म्हणजे अगदी तुम्ही 10 वर्षापूर्वी जर विचार केला असाल तर सगळे ॲप्लिकेशन जे आहेत ते सगळ्या ॲप्लिकेशनचा युजर इंटरफेस अगदीच खतरनाक होता. म्हणजे जे 90च्या आधीचे डेव्हलपर आहेत त्यांना हे रिअलाईज होत असेल की आत्ताचा UI आणि 90च्या अगोदरचा जो UI आहे त्याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे. सो जसं बूटस्ट्रॅप एंटर झालं इंडस्ट्रीमध्ये, युजर इंटरफेसमध्ये स्पेशली खूप चांगल्या गोष्टी यायला लागल्या आणि बूटस्ट्रॅपचा यूज जो आहे तो यूज वाढत गेला. आत्ताही बराचसा यूज बूटस्ट्रॅपचा होतो आहे. सेम कन्सेप्ट राहतो तुमचा बूटस्ट्रॅप आणि टेलवाइंडमध्ये. टेलवाइंड CSS जे आहे ते टेलवाइंड CSS अगेन एक CSSचं फ्रेमवर्क आहे असं म्हणू शकतो आपण. ओके, सो बूटस्ट्रॅप, आत्ता मी तुम्हाला जो फिग्मा दाखवला तो फिग्मा आपण बूटस्ट्रॅपमध्ये जर कन्वर्ट करायचं म्हटलं तरी खूप इझिली होतात, राईट. आता परत जरी फिग्मामध्ये येऊयात आपण, गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्व केल्यात तर या गोष्टी एका पॅटर्नमध्ये डिझाईन केलेल्या असतात. म्हणजे बऱ्याच डिझाईन, जेवढे पण तुम्ही डिझाईन बघाल ते सगळे डिझाईन जे आहेत ते डिझाईन काही पॅटर्न्समध्ये बनवले जातात डिझायनरने. म्हणजे डिझायनरसुद्धा फिग्मा बनवताना आधी बूटस्ट्रॅपचं एक ग्रीड स्ट्रक्चर यूज करणार, राईट. आणि ते ग्रीड स्ट्रक्चर तुम्हाला इथं सुद्धा यूज झालेलं दिसेल, राईट. आता जसं की हाच पार्ट आपण बघितलात, पहिला जर नॅवबारचा पार्ट आपण बघितलात तर नॅवबारच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं तर हा एक पार्ट आहे, राईट. त्यानंतर हा एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे. हे डिवायडेशन जे आहे ते डिवायडेशन झालेलं आहे तुमचं, राईट. अगेन तुम्ही खाली आलात, खाली अगेन हा एक पार्ट आपण कन्सिडर करूयात, राईट, पूर्ण म्हणजे स्लायडर हिरोचा. ओके, त्यानंतर तुम्ही खाली आलात, राईट. हा पार्ट जर तुम्ही बघितलात हिस्ट्रीवाला, ओके. अगेन हा हाफमध्ये डिवाइड झालाय, हा हाफमध्ये डिवाइड झालाय. म्हणजे तुमचं जे डिझाईन आहे ते डिझाईन नेहमी कशामध्ये डिवाइड होतं, रो आणि कॉलम. जे ग्रीड स्ट्रक्चर आहे त्या ग्रीड स्ट्रक्चरमध्ये डिवाइड होतं आणि त्यामुळं ग्रीड स्ट्रक्चरमध्ये डिझाईन डिवाइड होत असल्यामुळं मोस्टली बूटस्ट्रॅप जे आहे ते बूटस्ट्रॅपचं ग्रीड स्ट्रक्चर, म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही डिझाईनचं जर लेआउट करायचं असेल तर तुम्हाला मोस्टली बूटस्ट्रॅप जे आहे ते बूटस्ट्रॅप खूप हेल्प करतं, राईट. आता जर तुम्ही बूटस्ट्रॅपच्या साईटवरती गेला तर getbootstrap.com ही जी साईट आहे ही साईट ऑथेंटिक साईट आहे बूटस्ट्रॅप यूज करण्यासाठी, राईट. इथं रीडमीवरती क्लिक केलं, रीड द डॉक्सवरती, तर तुम्हाला एंटायर डॉक्युमेंट जे आहे ते बूटस्ट्रॅपचं डॉक्युमेंट दिसून जाईल, राईट. सो वन डे, ओनली वन डे
जर तुम्ही 3 ते 4 तास व्यवस्थित बसलात आणि बूटस्ट्रॅप रीड केलं तरी नंतर बूटस्ट्रॅप शिकायची गरज लागणार नाही. एवढं सोपं बूटस्ट्रॅप आहे. इट्स अँड वन टेक्नॉलॉजी ओनली, राईट. तुम्ही जेवढे पण आता युजर इंटरफेसचे किंवा यूआयचे इंटरव्ह्यू देत असाल तर जेडी जर चेक केलात, जॉब डिस्क्रिप्शन जर चेक केलात, मग रिएक्ट असू देत, अँग्युलर असू देत, किंवा अजून कोणतंही JS असू देत किंवा फ्रंट एंडचं कोणतेही प्रोफाईल असू देत, त्याच्यामध्ये HTML CSS सोबत बूटस्ट्रॅप किंवा HTML CSS हे फिक्स असतं. आता CSSचे जे कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्टवरती हे जे बूटस्ट्रॅप आहे ते बूटस्ट्रॅप डिपेंड आहे. फक्त CSSचं जे समजा एखादा पेज डिझाईन करण्यासाठी, आता जे मी फिग्मा दाखवला तो फिग्मा डिझाईन करण्यासाठी जर तुम्हाला 1000 लाईनची CSS लिहायला लागत असेल तर ती CSS रिड्यूस करायचं जे काम आहे ते काम करतं बूटस्ट्रॅप. आता कसं? फॉर एक्झाम्पल, राईट, आपण पहिलं बूटस्ट्रॅपचा यूज काय एक्झॅक्टली, वाय बूटस्ट्रॅप रिक्वायर्ड, हा जर पार्ट बघितलात तर त्याच्यामध्ये कोणतीही टेक्नॉलॉजी शिकताना पहिल्यांदा त्याचा स्कोप बघा, ती टेक्नॉलॉजी कुठं यूज होते हे चेक करा, म्हणजे तुम्हाला ती टेक्नॉलॉजी शिकताना थोडासा इंटरेस्ट येईल, राईट. सो मी एक पेज क्रिएट करतोय ह्यात, राईट. गिव्ह मी मोमेंट. परफेक्ट. demo.html. oh, Control S. Perfect. ओके. सो फॉर एक्झाम्पल मी एक सेक्शन घेतला, सेक्शनच्या आतमध्ये मी डिव घेतला, राईट. 1 हाच डिव मी कॉपी करतो, 2 3 4 समथिंग लाईक दॅट, राईट. हे 4 डिव घेतले. मला सिम्पली जर तुम्ही हा आउटपुट रन केलं तर दिसताना आता या पद्धतीने दिसेल, राईट. सेव्ह करूयात आणि इथं जाऊयात. रन केल्यानंतर 1 2 3 आणि 4 एकाखाली एक प्रिंट झालेले दिसतील. आता जस्ट आपल्याला हाच एक सिम्पल डिझाईन करायचं आहे, राईट. सिम्पल डिझाईनमध्ये समजा आपण याला या पद्धतीनं डिझाईन केलं, 1 1 1 आणि 1, राईट. ही एक बॉर्डर आपण हे केली, हा एक बॉक्स केला, हा एक बॉक्स केला आणि हा एक बॉक्स केला. या प्रत्येक बॉक्समध्ये 1 1 1 जे आहे ते जस्ट एका सेंटरला प्लेस करूयात, हाईट विड्थ समथिंग लाईक दॅट. या पद्धतीने आपल्याला डिझाईन करायचं. जर आपल्याला हे CSS मधून करायचं झालं, राईट, सो मी इथंच CSS लिहितोय. सेपरेट नेहमी लक्षात ठेवायचं, जर आपले कोर प्रोजेक्ट्स असतील तर सिम्पल जे HTML CSSच्या PHPचे सिम्पल प्रोजेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल स्टॅटिक वेबसाईट्स आहेत, त्या केसमध्ये एक CSS जे आहे ते नेहमी सेपरेट ठेवायचे. कधीही इनलाईन CSS लिहू नका, राईट. इनलाईन CSS माइट बी तुम्हाला कॉन्फ्लिक्ट करतील पुढे जाऊन, कारण रिस्पॉन्सिव्ह आहे, कॉमन CSS आहे. त्या कॉमन CSS यूज करायचे असतील तर तुम्हाला एक एक्सटर्नल CSSची जी फाईल आहे ती मेंटेन करायला पाहिजे, राईट. आता मी याच्यामध्ये सध्या डेमोसाठी मी याच्यामध्येच लिहितो, राईट, स्टाईल. सो मी लिहिलं सेक्शन, राईट. नेहमी क्लास यूज करायचे. चलो मी पण क्लास यूज करतो. राईट, मेन. सो डॉट मेन. आता CSS ज्या लोकांचं CSSचं बेसिक नाही आहे त्या लोकांसाठी आपण कोणताही क्लास यूज करत असेल तर डॉटने यूज करतो CSSमध्ये, ओके. सो CSSमध्ये जर तुम्हाला सिलेक्टर्स आले, CSS सिलेक्टर्स, त्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेन, तर 50% CSS जे आहे ते 50% CSS तुमची कवर होऊन जाईल फक्त एका टॉपिकमधून, फक्त सिलेक्टर्ससाठी. आणि मग नंतर ज्या प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू आहेत त्याच्यासाठी काय खूप एफर्ट्स टाकायची गरज नाही. जशी आपण प्रॅक्टिस करतो तशा त्या गोष्टी कवर होऊन जातात, राईट. आता मेनमध्ये मला काय करावं लागेल, पहिलं तर एक बॉर्डर घेतो मी, म्हणजे आपल्याला तो समोर समजून जाईल. 1px सॉलिड रेड फॉर एक्झाम्पल, राईट. सेव्ह केलं, चेक करूयात, आला, राईट. आता मला हे 4 पार्टमध्ये डिवाईड करायचं. काय करता येईल सांगा? 4 पार्टमध्ये डिवाईड करायचं असेल तर काय करता येईल?
CSS बाय युझिंग CSS. काय काय करता येईल, मग मोठ्याने सांगितलं तरी चालेल, काय हरकत नाही. बूटस्ट्रॅप नाही वापरायचं आपल्याला, CSS वापरायचे. काय करता येईल गायत्री, CSS मधून कसं करणार, हे एका समोर एक आणायचं आहे. माइट बी वन ऑप्शन, डिस्प्ले ग्रीड. अजून ग्रीड केलं तर त्याला 4 पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल. ग्रीडनं तुमचं एक होऊ शकतं. अजून परफेक्ट, डिस्प्ले फ्लेक्सनं एक होईल, राईट. दुसरं काय करू शकतो, 4 डिवला आपण विड्थमध्ये 25% विड्थ दिली तरी पण होऊन जाईल. म्हणजे देर आर मल्टिपल ऑप्शन्स, की असं नाही आहे की एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, राईट. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. सो त्यातला एक ऑप्शन जर आपण फ्लेक्सवाला बघितलात तर मला मेनला काय करावं लागेल, पहिल्यांदा डिस्प्ले फ्लेक्स, राईट. सो मी फ्लेक्स केल्यानंतर गोष्टी एका समोर एक आल्या, राईट. त्यानंतर मग मला अजून काय करावं लागेल, आता प्रत्येक डिवला विड्थ द्यावं लागेल, राईट. जर तुम्ही ते केलं तरी सुद्धा चालेल, अदरवाईज जस्टिफाय कंटेंट, बरेच सारे फ्लेक्सचे बरेच सारे ऑप्शन्स आहेत. पण मी एकदम सिम्पल बेसिकमध्ये जर ह्याला डिवाइड केलं तर या पद्धतीनं असेल. डॉट मेनच्या आतमध्ये जो डिव आहे त्याला मी विड्थ लिहिली 25% आणि सेव्ह केलं. सो हे 4 पार्टमध्ये डिवाइड झालं, राईट. आता जो हा डिव आहे याला मी लिहिले बॉर्डर राईट द्यावं लागेल, राईट. मला बॉर्डर राईट किंवा लेफ्ट जो पण काय आहे 1px सॉलिड, सेव्ह. फॉर एक्झाम्पल हा डिवाइड झाला 4 पार्टमध्ये. आता हे जी CSS आहे, माइट बी 5 लाईनची 6 लाईनची जी CSS आहे ती आपल्याला CSS लिहावी लागेल. जर हे आपण अजून सिंपल पद्धतीने करणार असेल, ही CSS रिड्यूस करायची असेल तर ते तुम्ही बाय युझिंग बूटस्ट्रॅप करू शकता, राईट. आता जर हे बाय युझिंग बूटस्ट्रॅप करायचं असेल तर आपणाला ॲटलिस्ट बूटस्ट्रॅपच्या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. समजलं, ओके. सो काय माहीत पाहिजे तुम्हाला बूटस्ट्रॅपमध्ये बेसिक. जर तुम्ही गेट बूटस्ट्रॅपवर गेलात आणि डॉक्युमेंट रीड केलात तर एकदम सिंपल, जसं आपण मराठीचं पुस्तक वाचतो तसं जरी वाचलं तरी सुद्धा समजून जाईल. याच्यामध्ये हार्ड काही नाही. कोणतीही टेक्नॉलॉजी शिकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची नाही की बाऊ करायचं नाही तिचं. जर तुम्ही त्या टेक्नॉलॉजीचा बाऊ केलात, नाही यार हे खूप डिफिकल्ट आहे, किती वेळ लागणार आहे मला, हे जर तुम्ही केलं तर ती शिकायला वेळ लागेल. तर त्या टेक्नॉलॉजीमध्ये त्याचे पीसेस बनवायचे आणि एक एक पीसनं टेक्नॉलॉजी शिकत जायची, म्हणजे लवकर शिकतो आपण आणि भीती कमी वाटते त्या टेक्नॉलॉजीबद्दलची, राईट. सो आता इथं बूटस्ट्रॅपमध्ये गेलात तर पहिलं त्यांनी सांगितलं की बूटस्ट्रॅप यूज कसं करायचं आहे आणि मग बरेच सारे कन्सेप्ट्स आहेत. हे राईट साईडला गेलात तर इंट्रोडक्शन, कंटेंट, जावास्क्रिप्ट, लायब्ररी, कंपोनंट्स, मल्टिपल ऑप्शन्स आहेत. बट सगळेच यायला पाहिजेत असं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं यूज करायचं बूटस्ट्रॅप, एवढं जरी तुम्ही शिकलात ना तरीसुद्धा तुम्ही इझिली बूटस्ट्रॅप करू शकता, ओके. सो इथं गेलं तर पहिल्यांदा त्यांनी स्टार्ट कसं करायचं, क्विक स्टार्टबद्दलची डिटेल्स दिलेली आहे, राईट. सो हे बेसिक टेम्पलेट सांगितलेलं आहे. बेसिक टेम्पलेट नंतर CDNची मेथड जी आहे ती CDNची मेथड सांगितली. मोस्ट ऑफ द टाइम आपण ही जी मेथड आहे ही मेथड यूज करतो CDNची, ओके. CDN म्हणजे काय, ऑलरेडी या सर्व्हरवरती बूटस्ट्रॅपचा जो कोड आहे तो कोड ठेवलेला आहे, तो फक्त आपल्याला युटिलाइज करायचा. आता एकदम सिंपल भाषेत सांगायचं झालं, एकदम सिंपल भाषेत सांगायचं झालं, राईट. Ctrl+Z, राईट. आता हा जो डॉट मेन क्लास आहे, तो आपण दुसरीकडे यूज करू शकतो का? खाली एक सेक्शन घेतला त्याला यूज करू शकतो ना, मल्टिपल ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे जर मी याचा एक CSSची स्वतःची फाईल बनवली, एका सर्व्हरला ठेवली आणि जेनरिक कोड लिहिला, माझं मेन जे आहे ते मेन या पद्धतीनं काम करेल,
राईट. रेड रेड लिहिल्यानंतर फक्त कलर रेड येतील. फॉन्ट साईज 12 लिहिल्यानंतर 12 येईल. या पद्धतीचे जर तुम्ही जेनरिक क्लासेस बनवले तर ती तुमची स्वतःची बूटस्ट्रॅप असू शकते. राईट, म्हणजे स्वतःचा कोड असू शकतो. तसाच सेम कन्सेप्ट बूटस्ट्रॅपवाल्याने यूज केला असेल. माईट बी त्या काळात चॅलेंजेस असतील. एकच पेजची CSS लिहायची असेल, बॅकग्राऊंड रेड लिहायचे मला, तर बॅकग्राऊंड रेड लिहिताना माईट बी अमूल वेगळा क्लास लिहित असेल, तो वेगळा क्लास लिहित असेल, तो वेगळा क्लास लिहित असेल, तो वेगळा क्लास लिहित असेल, पण प्रॉपर्टी एकच लिहितो आपण, बॅकग्राऊंड रेड. आता हे जे प्रॉपर्टी एक लिहितो पण क्लास मात्र डिफरंट आहे. हे रिड्यूस करण्यासाठी बूटस्ट्रॅपनं जवळजवळ 12,000 लाईनची CSS ऑलरेडी लिहून ठेवली. आता बघा ती कुठे आहे. जर ही जर फाईल तुम्ही बघितली, राईट, ही CDNची लिंक आहे. मी फक्त ही लिंक ओपन करतो आणि इथं ब्राउझरमध्ये ओपन करतो. राईट, min.cssच्या ऐवजी मी सिम्पली bootstrap.css घेतो आहे, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. राईट, हा कोड ऑलरेडी बूटस्ट्रॅपनं लिहून ठेवलेला आहे. आता मी काय करतो, याला कॉपी करतो, जस्ट Ctrl A करून Ctrl+C आपल्या VS कोडमध्ये लिहितो, म्हणजे तुम्हाला समजून येईल. राईट, bs.css म्हणजे bootstrap.css नावाची एक फाईल बनवली. Ctrl+V. राईट, सो किती लाईनचा कोड लिहिलाय? 12,448. हा लिहून ठेवलाय. 12,000 लाईनचे कोड लिहून ठेवलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला फक्त याचा यूज करायचा. कशामधून यूज करायचा आहे? बाय युजिंग क्लासेस. बाय युजिंग क्लासेस. आता जर तुम्ही क्लोजली कोड बघितलं ना, सगळे क्लासेस लिहिलेत बघा, डॉट 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 सगळे, राईट, डॉट कॉलम, गॅप, एक्सेस, जे पण तुम्ही क्लासेस लिहिलेले आहेत त्या सगळ्या क्लासेसची CSS लिहिलेली. आता जर मग आपण जे टास्क यापूर्वी जे आपण जे टास्क केलेलं होतं तेच जर बूटस्ट्रॅपमध्ये कन्वर्ट केलं तर किती इझी होऊ शकतं ते बघूयात. राईट, सो आय एम लाईक, मी इथं जातो. फक्त पहिली स्टेप जी आहे ती आपली बूटस्ट्रॅप इंटिग्रेशनची आहे. सो विल क्रिएट ॲड लाईक सेम, या 2 लिंक ज्या आहेत त्या 2 लिंक ॲड करावं लागतील. गेट बूटस्ट्रॅपवरती जायचं, ही लिंक कॉपी करायची, CSS नेहमी हेड फाईलमध्ये, जावास्क्रिप्ट नेहमी कुठं? अक्षय कुठं? परफेक्ट, एंड ऑफ बॉडीच्या अगोदर. का? येस, पण काही जावास्क्रिप्टच्या फाईल हेडरमध्ये पण टाकतात. राईट, ॲनालिटिकल कोड वगैरे असणारे बरेच सारे. राईट, सो दॅट्स द फर्स्ट स्टेप कम्प्लिटेड. बूटस्ट्रॅप यूज करायचं झालं तर या 2 लिंक लागतील. आता ह्या 2 लिंक मी लिंक नाही टाकली तर अजून काय वे असू शकतो इंटिग्रेट करण्याचा? परफेक्ट, बंडल फाईल जो आहे तो डाउनलोड करून आपल्या CSSच्या फोल्डरमध्ये CSS टाकायची, JSच्या फोल्डरमध्ये JS टाकायची. दॅट्स द अनदर वे. जर तुम्ही अँग्युलरमध्ये यूज करत असेल तर npm इन्स्टॉल बूटस्ट्रॅप, त्याची लायब्ररी इन्स्टॉल होऊन जाते. रिॲक्टमध्ये यूज करत असाल तर सेम, त्याची लायब्ररी यूज होऊन जाते. राईट, आता फर्स्ट स्टेप केली. सेकंड स्टेपमध्ये जर बघा, जर मी कोड चेक केलात, आता मी एक लाईनचाही कोड लिहित नाही आहे, जस्ट काही क्लासेस लिहितो आहे. राईट, सेक्शन, राईट, डॉट रो. आता बघा मी क्लास लिहिल्यानंतर डॉट कॉलम 3 डॉट आणि क्लास नेम जर लिहिलात तुम्ही तर तो डिव तयार होतो आणि त्याला क्लास लागून येतो. हा शॉर्टकट आहे. राईट, इंटू 4 लिहिलं म्हणजे डॉट कॉलम 3 इंटू 4 जर लिहिलं तुम्ही, परफेक्ट, म्हणजे हा एक आपणाला कोड जनरेट करून देईल. काय कोड जनरेट करून देईल? ही मेथड आहे, जे शॉर्टकट आहे म्हणू शकतो आपण त्याला. राईट, तर काय कोड जनरेट करून देईल हा? परफेक्ट. राईट, तो जो 4 डिव आहे तो डिव जनरेट करून देईल विथ क्लास नेम. परफेक्ट, इंटू
4 एंटर झाले जनरेट. 1 क्लिकमध्ये जनरेट झाले. सो 1 1 1 and 1. सेव्ह करूयात आपण आणि जे चेक करूयात आपण आउटपुट आपलं कसं येतं. परफेक्ट झाले डिवाइड 1 1 1 1 मध्ये. परफेक्ट राईट. आता मला बॉर्डर द्यायचे, मग मला CSS लिहावी लागेल बरोबर. मला काय करायचं आहे, इथं फक्त क्लास लिहायचं आहे बॉर्डर. आता बघा नेहमी मला 4 ठिकाणी क्लास लिहायचं आहे, तर मी कसं सिलेक्ट करतो, कॉल 3 सिलेक्ट करतो आणि कंट्रोल D करतो. कंट्रोल DDचं मीनिंग काय असतं, डुप्लिकेट क्लासेस किंवा डुप्लिकेट गोष्टी आपण सिलेक्ट करू शकतो. आता डुप्लिकेट गोष्टीनं काय होतं, मला 4 वेळा लिहावं लागलं असतं बॉर्डर 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 बॉर्डर. तेवढे एफर्ट्स आपण रिड्यूस करू शकतो आणि इथं लिहू शकतो आपण बॉर्डर. राईट. हा जो क्लास आहे तो क्लास मी लिहिला, तर इथं तुम्हाला एक फेंट कलरची बॉर्डर येऊन गेली. म्हणजे मी याच्यासाठी CSS लिहिली का, नॉट अ सिंगल लाईन ऑफ CSS. जिथं आपण 5 लाईनची CSS लिहिली होती, 6 लाईनची CSS लिहिली होती, ती CSS रिड्यूस केली. म्हणजे आपण लिहिली नाही, म्हणजे कुणीतरी लिहिली असेल. कुणी लिहिली ती कुठे मिळेल आपल्याला, बूटस्ट्रॅपच्या फाईलमध्ये. एवढाच यूज आहे बूटस्ट्रॅपचा. याच्या पलीकडं जेवढं आपण यूज करू ना, तेवढं मग तुमच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे. रो काय, कॉलम काय, ग्रिड स्ट्रक्चर काय. ओके, ह्यातले मेजर जे पॉईंट्स आहेत ते मेजर पॉईंट्स आपण समजून घेऊ. त्यातलं पहिला पॉईंट्स आपलं ग्रिड स्ट्रक्चर. याच्यावरती इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असू शकतो. मोस्टली आजकाल इंटरव्ह्यूचे क्वेश्चन HTML CSS बूटस्ट्रॅपवरती खूप कमी विचारले जातात, विचारलेच जात नाहीत. काय काय केसमध्ये 90% केसमध्ये विचारलेच जात नाहीत, पण यूज मात्र करावं लागतं. राईट. आता ग्रिड स्ट्रक्चर म्हणजे काय, तुम्ही कोणतीही जी गोष्ट आहे त्याला रो आणि कॉलममध्ये डिवाइड करणं, त्याला बोलतात ग्रिड स्ट्रक्चर. बूटस्ट्रॅपच्या ग्रिड स्ट्रक्चरमध्ये नेहमी 12 कॉलम ग्रिड स्ट्रक्चर यूज केलं जातं. 12 कॉलम लिहिलं कसं जातं, कॉल आणि इथं लिहिलं जातो काउंट. किती कॉलम यूज करायचे. समजा मी लिहिलं कॉलम 4, म्हणजे या 12 कॉलममधली 4 कॉलमची जागा माझी तो ऑक्युपाय करेल. समजा मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता ज्यावेळेस मी कॉलम 4 लिहितो आहे, तर कॉलम 4 मध्ये माझी एवढी जागा जी आहे ती ऑक्युपाय होऊन जाईल. हा झाला माझा कॉलम 4. माझ्याकडे 8 कॉलम शिल्लक राहिले. राईट. मग मी ते 8 कॉलम मला जसे पाहिजे तसे युटिलाइज करू शकतो. याच्यामध्ये मी लिहू शकतो कॉलम 2, अगेन 6 झाले तर कॉलम 6. या पद्धतीनं मी रोला डिवाइड करू शकतो 12 कॉलममध्ये, जसं आपलं डिझाईन आहे त्या पद्धतीने. चलो लेट्स टेक वन प्रॅक्टिकल एक्झाम्पल. राईट. आपला जो फिग्मा आहे त्यालाच आपण बूटस्ट्रॅपचं जे ग्रिड स्ट्रक्चर आहे ते ग्रिड स्ट्रक्चर जर विचार केला तर ते कसं बनू शकतं याच्याबद्दल बघूयात. ओके. सो मला आन्सर करायचे बिरुदेव, अमोल आणि काय नाव तुझं, पांडुरंग. सगळे देवच आहेत का. ठीक आहे. ओके. हां. सो हा माझा एक रो आहे असं कन्सिडर करूयात. पहिला जो आहे आपला हा एक रो आहे. राईट. बिरुदेव, ग्रिड स्ट्रक्चर समजलं तुला. ओके. सांग कसं डिवाइड करणार. ओके, म्हणजे हा एक आणि हा एक. सांग कॉलम साईज काय घेऊ शकशील. याला 4 घेशील, याला 4 घेशील आणि याला 4 घेशील. अक्षय बरोबर आहे का. 4 4 मध्ये डिवाइड करू शकतो. मग कसं करशील. परफेक्ट. राईट. सगळं 4 4 मध्ये घ्यायची गरज नाही. माईट बी इथं मेनू वाढले, समजा अजून एक मेनू वाढला, अजून एक मेनू वाढला, अजून एक मेनू वाढला, अजून एक मेनू वाढला, तर हा साईज जो आहे तो मधली साईज जास्त घेऊ शकतो.
म्हणून जसं डिझाईन आहे त्या पद्धतीनं तुम्हाला ते घ्यावं लागेल, राईट. मग माईट बी हे मी 2 कॉलम घेऊ शकतो, राईट. हे मी 8 कॉलम घेऊ शकतो. अगेन मी हे 2 कॉलम घेऊ शकतो. 12 कॉलममध्ये डिवाईड होईल, राईट. या पद्धतीनं तुम्ही डिवाईड करू शकता. आता ह्याला कसं करता येईल आपल्याला, हा जो पूर्ण जर कन्सिडर केला, याला कसं डिवाईड करता येईल, कसं 6 मध्ये कसं डिवाइड, ओके. 6 मध्ये टेक्स्ट घेणार आणि 6 मोकळं सोडणार. गायत्री, आम्ही कोड रिकामाच होईल ना. हा 6 मध्ये तुम्ही घेतलेला आहे ऑलरेडी आणि या 6 मध्ये तुम्ही ब्लँक डिव मेन्शन करून सोडलाय. असं कसं काय चालेल? आहे असा 12 मध्ये नाही का घेऊ शकणार? काय गरज आहे याला डिवाइड करायची? मग तोच पूर्णच घ्यावा लागेल 12 मध्ये, राईट. ह्याला जे डिझाईन करायचं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं कराल, पण एकच कॉलम घ्या, 2 कॉलम घ्यायची गरज नाही. ओके. नेक्स्ट जर बघितलात तर नेक्स्ट कसा काय करता येईल याच्यामध्ये, सिंपल 6 मध्ये डिवाइड होईल, राईट. अगेन खालचा पण 6 मध्ये डिवाइड होईल, राईट. हा जर बघितला 1 2 3 4 तू जे सांगितलेलं लॉजिक होतं ते इथं लावू शकतो आपण, राईट. 4 मध्ये सेम. अगेन इथं आलो आपण, इथं कसं डिवाइड करता येईल, कॉलम 4 न डिवाइड करता येईल. समजा एक सिनेरिओ वेगळा असता, इथं आपले किती आहे, तिथं 4. समजा 5 असते तर कसं डिवाइड केलं असतं, क्लास काय लिहिला असता, कॉलम 2.5 इज नॉट बूटस्ट्रॅप क्लास. कॉलम 2 हाच बूटस्ट्रॅपचा क्लास आहे, किंवा कॉलम 3 क्लास आहे, कॉलम 4 क्लास आहे, कॉलम 5 क्लास आहे. तर मग कसं डिवाइड केलं असतं? देर आर सो मेनी ऑप्शन्स. CSS मध्ये एक गोष्ट करण्यासाठी कमीत कमी 4 ऑप्शन्स असतात, कमीत कमी 4 ऑप्शन. पण त्यातला कोणता ऑप्शन यूज करायचा जेणेकरून आपलं ॲप्लिकेशन पुढे जाऊन ब्रेक होणार नाही, युजर इंटरफेस ब्रेक होणार नाही आहे, किंवा ॲप्लिकेशन ब्रेक होणार नाही. त्याच्यासाठी आपण वेगळे जे ऑप्शन्स आपल्याला फिजिबल वाटत आहेत ते यूज करा. एक तर फ्लेक्स यूज करू शकलो असतो आपण, जस्टिफाय कंटेंट सेंटर, अलाइन आयटम्स करून ते इझिली डिवाइड झालं असतं. रॅप वगैरे यूज करून आपण ते करू शकलो असतो. आता पुल किंवा ऑफ कॉलम हा एक क्लास आहे, एक्झॅक्टली मला बघावं लागेल. तर त्या कन्सेप्टनं सुद्धा तुम्ही जे रिमेनिंग कॉलमची स्पेस आहे ती रिमेनिंग कॉलमची स्पेस ऑक्युपाय करू शकता, राईट. म्हणजे इकडे किती स्पेस सोडायचे, इकडे किती स्पेस सोडायचे. ऑफ किंवा पुल हा म्हणजे याच्या अगोदरच्या व्हर्जनमध्ये पुल कॉलम म्हणून एक कन्सेप्ट होता, तो कॉलम पुल करायचा. तर लेटेस्टमध्ये आपल्याला एकदा चेक करावं लागेल, राईट. सो या पद्धतीनं तुम्ही एंटायर फिग्मा जो आहे तो पहिला लेआउट करून घ्यायचा. जर तुम्ही अजून पण या यूज करत नसाल आणि स्वतः बनवत असाल तर पहिला फक्त सेक्शन कधी पण डिवाइड करताना नेहमी कोड लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं, सेक्शन वाईज लिहायचं. पहिला सेक्शन, रो सेक्शन, अबाउट अस सेक्शन, कॉन्टॅक्ट सेक्शन, सेक्शनमध्ये लिहायचं. सेक्शनच्या आतमध्ये नेहमी आपलं स्ट्रक्चर जे बूटस्ट्रॅपचं आहे ना ते बूटस्ट्रॅप स्ट्रक्चर नेहमी असं पाहिजे. AI सुद्धा या पद्धतीनं जनरेट करून देतं, राईट. पहिला सेक्शन, राईट, त्यानंतर रो, त्यानंतर कॉलम आणि मग त्यानंतर कंटेंट. हे जर स्ट्रक्चर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा कोड कधीही कोणत्याही डिव्हाइसला ब्रेक होणार नाही, राईट. सो या पद्धतीनं बूटस्ट्रॅपमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. त्यामधलं ग्रीड स्ट्रक्चर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक होता, राईट. त्यानंतर मग आता बूटस्ट्रॅपमध्ये आहेत सगळे क्लासेस. युटिलिटीमध्ये जर तुम्ही चेक केलं ना सगळे क्लासेस दिसतील तुम्हाला. कंटेंटमध्ये गेलेत तुम्ही, राईट. कंटेंटमध्ये पूर्ण बूटस्ट्रॅप काय या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला इथं दिसून जातील. ओके. सो लेआउटसाठी ब्रेक पॉईंट्स, इकडं पूर्ण टायपोग्राफी, राईट साईडला सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता टायपोग्राफीमध्ये फॉन्ट साईजचे पण क्लासेस आहेत, सगळे क्लासेस आहेत. इथला फक्त क्लास तिकडे यूज करायचा. फॉर एक्झाम्पल
कलर्स आपण जर सिलेक्ट केलं राईट, समजा मी इथं सर्च केलं कलर्स आणि मी हा टेक्स्ट सक्सेसचा कलर वापरला, हा मी कॉपी केला आणि इकडं मी लिहिलं, या डिवमध्ये गेलो आणि एंटर केलं H1 कोड फर्स्ट राईट आणि याचा मी लिहिला क्लास टेक्स्ट सक्सेस. जर तुम्ही रन करून बघितलं तर तुम्हाला ग्रीन कलर येऊन जाईल, CSS लिहिलेली नाही. या पद्धतीनं तुम्ही सगळे क्लासेस यूज करून बघायचे, सगळे क्लासेस पाठ पाहिजे. MB काय, PY काय, PY, MY, MB, PB, PS, LS असे बरेच सारे क्लासेस आहेत. मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू दिला होता, मी फर्स्ट टाइम फक्त एकदाच बूटस्ट्रॅपचा स्टडी केला, त्यानंतर परत कधीही बूटस्ट्रॅप करायची गरज लागली नाही आणि तुम्हाला सुद्धा लागायला नाही पाहिजे. एकदा CSSच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, बूटस्ट्रॅप यायलाच पाहिजे. हा फक्त क्लासेस आणि क्लासेस युटिलायझेशनचा खेळ आहे राईट. आता काही गोष्टी लक्षात ठेवायच्या जर तुम्ही बूटस्ट्रॅप बेस ॲप्लिकेशन बनवत असाल तर. बूटस्ट्रॅप ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेट केलेला आहे राईट, तर बूटस्ट्रॅपचा जो कोड आहे, आता मला समजा हा कलर चेंज करायचा तर काय करावं लागेल, हा कलर तर माझ्या फाईलमधून येत नाही, मग काय करावं लागेल, टेक्स्ट सक्सेस हा माझा क्लास आहे, हा माझ्या CSS मधून येत नाही, तो बूटस्ट्रॅपच्या CSS मधून येतो. तर मग मी CSS कशी चेंज करू, मला H1चा जो कलर आहे तो रेड करायचा, काय करू देत, मी टेस्ट सक्सेस जिथं लिहिलं आहे, दोन वे आहेत माझ्याकडं. एक मी डायरेक्टली बूटस्ट्रॅपच्या फाईलमध्ये जाऊन ग्रीनच्या ऐवजी रेड करेन, दुसरा मी हिला अजून एक क्लास देईन आणि त्याच्यासाठी CSS लिहीन राईट. रेड म्हणजे रेडच समजू नका, ग्रेडियंट असू शकतो, काही असू शकतं. रेड म्हणलं तर बूटस्ट्रॅप म्हणेल की सक्सेसच्या ऐवजी अलर्ट कर, डेंजर कर भेटून जाईल. रेड म्हणजे रेड नाही, माइट बी रेड ग्रीन मधला मिक्स कलर आहे. त्या केसमध्ये कधीही लक्षात ठेवा, कधीही बूटस्ट्रॅपच्या फाईलमध्ये जाऊन चेंज करायचा नाही. काही झालं तर बूटस्ट्रॅपच्या फाईलमध्ये जाऊन कधीच चेंज करायचं नाही. का, कारण ती बूटस्ट्रॅपची फाईल एंटायर प्रोजेक्टसाठी असते, फक्त या H1साठी नाही आहे. टेस्ट सक्सेस मी 1000 ठिकाणी वापरलाय, तो 1000 ठिकाणी रेड होऊन जाईल ना राईट. त्यामुळं त्याला ओव्हरराईड करायचं. ओव्हरराईड करायचं म्हणजे काय करायचं, इथे एक क्लास लिहायचा टेस्ट राईट, आणि या टेस्टसाठी तुम्हाला जे काय करायचं आहे ते करायचं. ओके, मग बरेच सारे कन्सेप्ट आहेत बूटस्ट्रॅपमध्ये, आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सध्या बूटस्ट्रॅप का वापरायचं एवढं समजलं, वाय यूज करू शकता. सो आजपासून डिझाईनमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला बूटस्ट्रॅप यूज करायचं. आता उद्याच्या सेशनमध्ये आपण हा काय करूयात, हा युजिंग AI कन्वर्ट करूयात आणि मग त्याच्यामध्ये काय इश्यू येऊ शकतात ते आपण बघूयात. ओके, ऑल दी बेस्ट. यासारख्या व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही कोड फर्स्टला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि शेअर करू शकता. थँक्यू.